हॅलो. तर सण समारंभ लग्नसराई चालू झाली आहेत आणि एकामागून एक लग्न, मग ते घरचं असू दे किंवा बाहेरचं, छान अशी हेअरस्टाईल करणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण त्यासाठी वेळ खूप कमी आहे आणि अशा वेळेला चांगली हेअरस्टाईल्स निवडणं, तिच्याकडे जाणं, हेअरस्टाईल करून घेणं आणि मग तिथून येणं ह्यात खूप वेळ निघून जातो. मग अशा वेळेला चांगला लुक आणि हेअरसुद्धा मॅनेजेबल राहावे असं नेमकं काय करता येईल आणि त्यात माझे केस असे फ्रिझी, अनमॅनेजेबल आणि खूप बेकार असे वाटतात. सो अशा वेळेला काय करायचं, माझ्याकडे खूप छान अशी ट्रिक आहे, चला तुम्हाला दाखवते. सो लेट्स गेट स्टार्ट. पाहू शकता इथे मी टेलकोम घेतला आहे. असा तुम्हाला टेलकोम घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रोफाईल सेक्शन काढून 2 पार्ट्स करून घ्यायचे आहेत. त्याला व्यवस्थित असं कोंब करून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि ही आहे हॅवेल्सची आयनिंग मशीन, जी की तुम्हाला 700च्या आतमध्ये तुम्हाला ॲमेझॉन म्हणून मिळून जाईल. इथे आहे ऑन ऑफ करायचं बटन, जे की इनबिल्ट आहे. त्याला टेम्परेचर वगैरे सेट करावं लागत नाही. आणि खाली इथे आहे एक बटन, ते सुद्धा ऑन ऑफ करायचं, म्हणजे ओपन आणि बंद करायचं आहे, जे की ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. बंद केलं की तुम्हाला ते ट्रॅव्हलमध्ये यूज करता येईल. खूप छान असं आहे. आणि ही पाहू शकता कॉर्ड त्याची खूप छान मोठी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. आणि इथे खालचा कॉर्ड आहे तो सुद्धा 365 डिग्री रोटेट होतो, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथे पाहू शकता मी केस अशा या स्क्रंचीने टाय करून घेते आहे. तुमच्याकडे क्लचर असेल तर तो क्लचरने सुद्धा तुम्ही तो टाय करून घेऊ शकता. आणि एक साईड टाय करून दुसऱ्या साईडला थोडेसे केस घ्यायचे आणि बाकीचे सुद्धा ते टाय करून घ्यायचे, पाहू शकता अशा प्रकारे. आणि इथे ते व्यवस्थित कोंब करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित, पाहू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला संपूर्ण केस कोंब करून घ्यायचे आहेत. त्यानंतर संपूर्ण केसांवर हीट प्रोटेक्टिंग स्प्रे मारायचा आहे. जर नसेल तर काही हरकत नाही, मी इथे ॲलोवेरा जेल वापरला आहे. तसं तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा हेअर सिरमसुद्धा यूज करू शकता. मी इथे दोन्हीसुद्धा केलं आहे. त्यानंतर तुम्हाला ही मशीन घ्यायची आहे. ही 1-2 सेकंडमध्ये गरम होते. त्यानंतर तुम्हाला यूज करायची आहे. लक्षात ठेवा, जर तुमचे केस ओले असतील तर त्यातनं स्टीम वगैरे निघते. सो ओल्या केसांवर कधीही आयनिंग मशीन फिरवायची नसते, नाहीतर ते ब्रेकेजसुद्धा होतात आणि त्यातून मग स्टीम निघते. सो ही काळजी नक्की घ्या. त्यानंतर तुम्हाला असं स्ट्रेटनिंग करता करता असा कोंबसुद्धा यूज करायचा आहे. आणि स्ट्रेटनिंग करता करता कधीही केस तुम्हाला असे पटकन सोडायचे नाही आहेत, नाहीतर ते भाजू शकतात. आता मला सवय आहे त्यामुळे मला इतकं काही वाटत नाही, पण तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. सो अशी मी स्टेप बाय स्टेप थोडे थोडे केस घेऊन मी हे आयनिंग करत आहे. माझे केस पाहू शकता खूप थिन आहेत, सो मला फार मशीन फिरवावी लागत नाही. पाहू शकता मी इथे पुन्हा ॲलोवेरा जेल घेतलं आहे, लावलं आहे, त्याला छान असा मसाज केला आहे, 2 मिनटं थांबले आणि त्यानंतर मी आयनिंग पुन्हा केली आहे केसांना. पाहू शकता इथे मला बेंड आहे छोटासा, त्याला मी व्यवस्थित असे घेतला आहे, जेणेकरून तो बेंड निघून जावा. तुम्हालासुद्धा असे छोट्या छोट्या पार्टमध्येच आयनिंग करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आयनिंग तुमच्या हेअर्सला होऊ शकते. जर तुमचे केस माझ्यापेक्षा जास्त वेवी, कर्ली किंवा एकदम मॅगी कर्ल्ससारखे हेअर्स असतील तर तुम्हाला खूप जास्त वेळ आयनिंग करावी लागेल, तरच तुमचे केस व्यवस्थित असे स्ट्रेट होणार आहेत. वरच्यावर जर तुम्ही फिरवला तर ते व्यवस्थित होणार नाहीत. आता इथे तुम्ही पाहू शकता, बघा मी कसे एकदम व्यवस्थित अशी करणार आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला हेअरलाईनचे केससुद्धा आहे बघा, असे घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असे आयनिंग करायचे 1-2 ते 3 वेळा, म्हणजे ते संपूर्ण केस स्ट्रेट होतात आणि संपूर्ण केस स्ट्रेट आहेत असंच वाटतं. नाहीतर पुढचे केस अगदी कर्ली किंवा वेवी दिसतात आणि पाठीमागचे स्ट्रेटमध्ये लुक छान वाटत नाही. सो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्समध्येच तुम्हाला आयनिंग करायची आहे, पाहू शकता. इथे पहा मला बेंड आहे, त्यालासुद्धा मी कवर करणार आहे.
आणि ही मशीन इतकी छान आहे, लगेच आयनिंग होतं आणि बजेटमध्ये सुद्धा आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहे. सो तुम्ही ही मशीन घ्यायला काही हरकत नाही आहे. ही मशीन तुम्ही घेऊ शकता. सो बघा, इथे मी फ्रंटलासुद्धा व्यवस्थित आयनिंग करून घेतला आहे. सो अशाच प्रकारे माझा फर्स्ट पार्ट संपूर्ण आयनिंग करून झाले आहे. मला अगदी 5 ते 10 मिनटं 8 मिनटात मी हे केलं असेल कदाचित वन साईड. तुम्ही पाहू शकता फरक असा होता माझा लुक पहिला आणि त्यानंतर आयनिंग. सो माझे केस खूप विरळ असल्यामुळे ते फटाफट होऊन गेलं. सो तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. सो सेक्शन बाय सेक्शन तुम्ही असं आयनिंग करून तुमचे केस स्ट्रेट करू शकता. पाहू शकता मी इथे सुद्धा सेकंड पार्टसुद्धा मी करत आहे. तुमचे केस माझ्यासारखे अगदी विरळ असले तर ते 2 ते 3 राऊंडमध्ये सुद्धा होऊ शकतात. बघा मी इथे 2 पार्टमध्ये करते आहे आणि छोटे छोटे सेक्शन घेऊन सुद्धा माझे केस व्यवस्थित स्ट्रेट झाले आहेत. आणि इथे सुद्धा पाहू शकता मी 2 पार्टमध्ये सुद्धा त्याला स्ट्रेट करते आहे, तेव्हासुद्धा होतात. पण माझे केस विरळ असल्यामुळे ते व्यवस्थित होत आहेत. जर दाट असतील केस तर ते होणार नाहीत. सो तुम्हाला सेक्शन बाय सेक्शनच करावे लागणार आहे स्ट्रेटनिंग, तरच तुमचे ते व्यवस्थित छान दिसणार. नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही स्ट्रेटनिंग करून. सो पाहू शकता बघा, असा बेंड वगैरे आलेला असतो, म्हणूनच त्याला सेक्शन बाय सेक्शन करावं लागतं. सो ह्या मशीनची प्लस पॉईंट हे आहे की ह्याची प्लेट सिरेमिक कोटेडची असल्यामुळे तुमचे हेअर्स अजिबात डॅमेज होणार नाहीत. सो ही तुम्ही मशीन अगदी बिंदास्त घेऊ शकता. इथे पाहू शकता मी फ्रंटलासुद्धा कसं व्यवस्थित करत आहे. तुम्हीसुद्धा ह्या प्रकारेच आयनिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचे केस व्यवस्थित आयनिंग होतील. आयनिंग मशीनने सुद्धा तुम्ही कर्ल्स करू शकता. जर तुम्हाला ते शिकायचं असेल कसं करायचं तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की यावर व्हिडिओ बनवेन. पाहू शकता इथे माझे संपूर्ण केस झालेले आहेत. थोडंसं फायनल टचअप मी देत आहे आणि थोडीशी शायनिंग. आणि इथे माझे संपूर्ण केस स्ट्रेट करून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर असं दिसत आहे. सो तुम्हाला जर वेळ नसेल, हेअरस्टाईल करता येत नसेल तर तुम्ही असं आयनिंग मशीन घेऊन तुम्ही स्वतःचे केस स्वतः स्ट्रेट करून कुठल्याही फंक्शनला, लग्न समारंभाला जाऊ शकता, जेणेकरून तुमचे लुक प्रेझेंटेबल आणि व्यवस्थित दिसतो आणि मॅनेजेबल असतात हेअर्स, जेणेकरून जास्त खटाटोप करावा लागत नाही. सो पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रेटनिंग करायची आहे. आणि तुम्हाला इतकंच नाही, आपल्याला असेच केस सोडायचे नाही आहेत. सो फ्रेंड्स, आपल्याला असेच केस नुसते सोडायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला असं एखादं सिरम तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. मी इथे लिव्हॉनचा सिरम घेतला आहे आणि थोडे थोडे पार्ट्स करून त्याला हलकंसं लावून घेणार आहे, जेणेकरून केस फ्रीझी होणार नाहीत, शायनी आणि सॉफ्ट दिसायला मदत होते आणि छान लुक दिसतो. पाहू शकता तुम्ही, मी इथे लावून घेतला आहे आणि माझा हा आफ्टर लुक आहे. कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. बिफोरपेक्षा आफ्टर लुक किती छान वाटतो आहे. आणि असे केस तुम्ही लग्न समारंभ कुठेही जाताना जर तुम्ही कॅरी केला तर खूप छान वाटतो. काही जास्त वेळ लागत नाही याला. सो तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे काही येत नसेल तर काही हरकत नाही, पण असे तुम्ही स्ट्रेट हेअर करून एखादा छान असा हेअरकट केल्यावर तुमचा लुक खूप छान आणि सुंदर दिसतो आणि तुम्ही असे केस तुम्ही कॅरी करू शकता. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.